हॅलो, गुड मॉर्निंग. मी प्रमिला. कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवस झालं चहाची सवय बंद करायची म्हणते, पण ती काही होत नाही. फक्त विचारच करते, पण प्रॅक्टिकली अजून तसं काही झालं नाही. आज ना मला स्वयंपाकामध्ये फक्त भाजी चपातीच बनवायची होती, कारण रात्रीचं जेवण थोडं शिल्लक होतं. रात्री मी वांग्याचं भरीत आणि डाळीची आमटी बनवली होती. दाटसर अशी डाळीची आमटी मला खूप आवडते. त्यामुळं मग म्हटलं आज नाश्तासुद्धा नको बनवायला, कारण जेवण पटकन होणार होतं. म्हटलं भाजी चपाती करू आणि लगेचच जेवण घेऊ. आधीच्या काळी किती बरं होतं ना, लोक सकाळी नाश्ता करण्याऐवजी भाकरी भाजी खायचे आणि त्यामुळे ते खूप हेल्दीही होते. आजकाल आपण नाश्त्यामध्ये सगळं ऑइली आणि स्पायसी खातो ना, त्यामुळे आपल्याला हेअरचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम वगैरे असे बरेचसे प्रॉब्लेम होतात. मी आधी चपाती करायचे, पण ती मला फुगवता येत नव्हती. मग माझ्या मम्मीनं मला एक पद्धत सांगितली, की अशा पद्धतीनं तू चपाती कर, म्हणजे ती फुगल. तर छोटासा गोळा लाटून घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं, मग आपलं कोरडं पीठ असतं ते टाकून द्यायचं आणि पुन्हा एक दुमडी टाकून तेल लावून पुन्हा त्याच्यावर पीठ टाकायचं आणि छान अशी लाटून घ्यायची चपाती. 4 पदरी चपाती होते आणि फुगतेसुद्धा आणि मऊ अशी ती चपाती राहते. जेवण झाल्यानंतर लगेचच मी जेवून घेतलं पटपट आणि जेवण केल्यामुळं चेहरा एकदम ऑइली झाला होता. तो छान कोरड्या पाण्यानं धुवून घेतला, कारण मला स्क्रबसुद्धा करायचं होतं. खूप दिवस झाले स्क्रबचं पॉकेट आणून ठेवलं होतं, पण वेळच नव्हता भेटत. आज फायनली वेळ भेटला, तर म्हटलं चला स्क्रब करून घेऊ. जिथं जिथं ब्लॅक हेड्स वगैरे आहेत ना, तिथं असं मस्त मसाज करून घेतला आणि जिथं ब्लॅक स्किन वगैरे वाटते ना, तिथं व्यवस्थित त्याला मसाज करून घेतला. मसाज वगैरे करून झाल्यानंतर ते 15-20 मिनटासाठी तसंच ठेवून दिलं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.